मित्रांनो, आपण ही चूल बघू शकतो. या चुलीचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, लाकडं एका ठिकाणी घालायचे, जाळ इथंच घालायचं जाळ, आणि त्याचा रिझल्ट मात्र दोन ठिकाणी मिळवायचा. इथे एक मिळवायचा आहे आणि इथे एक मिळवायचा आहे. आणि जी तयार होणारी राख आहे ती गोळा करण्यासाठी सुद्धा इथं चौकोनी असं रचना केलेली आहे, त्यामुळं राख सुद्धा इकडे तिकडे पसरत नाही आणि जाळ सुद्धा मस्त लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर इकडे बघत असाल तर लाकडाची रचना पूर्ण पावसाळ्यासाठी सुद्धा ही रचना केलेली आहे की पावसाळ्यामध्ये इंधनाचा अजिबात तुटवडा जाणवत नाही. आणि ती पेटवण्यासाठी सुद्धा इथं नारळाच्या काय ठेवलेले त्या काय म्हणतात, नारळाचं वरचं टर्फ ठेवलेलं आहे, त्याच्यानं जाळ लवकर पेटतं. अशा पद्धतीचे अतिशय गॅस सुद्धा धूर सुद्धा होत नाही अशी ही चूल आहे. आणि तुम्ही जर इकडे बघितलं तर आपल्याला इथं हे दिसतं, उखळ दिसतं. ह्या उखळामध्ये लगेच वाटण वगैरे वाटता येतं. म्हणजे अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे. ही अशी नैसर्गिक अशी पद्धतीमध्ये जेवण करण्यासाठीची रचना. तुम्ही सुद्धा प्रत्येक ह्याच्यामध्ये हे करा. इकडे जर तुम्ही बघितलं तर सूप आहे, चाळणी आहे, धुरडी आहे, अशा पद्धतीची मस्तपैकी किचन अलमारी आहे. किचन मस्तपैकी केलेलं आहे आणि खूप खूप सुंदर आहे. हिवाळ्यामध्ये तर खूप सुंदर वाटतं अशा पद्धतीनं. मला वाटतं प्रत्येक घरामध्ये हे करायला पाहिजे, पण शहरामध्ये शक्य नाही, पण खेड्यामध्ये तर अशा पद्धतीची चूल करायलाच हवी. आणि हे मॅनेजमेंट अशा पद्धतीचं पाहिजे. ओके.